रोजचा दिनक्रम कसा होता तुम्ही त्या काळात काम करत असताना? सकाळी उठल्यापासून कसं असायचं? उठल्यापासून सारखं काम हातात चालू. हा हा, कोणतं काम काम करायचं? जित्राबाई झाडलोट करायची, वैरण काढी करायची. पुन्हा ते समजा ते काम झालं, दारादोरा बघायच्या. दारादोरा काढल्या, कोण न्यायचं आहे त्याच्या वाट्याकडे ठेवायच्या, कुत्र्याला तर राखायची. जाताना ते घेऊन जाते ते उठून. आपल्याला लागायचं तेवढं आपण ते भोगल भरवून हे चालू करायचं. भाकरी आल्या का तुमच्या मित्रांनी सांगितलंय तुम्ही एका वेळी 35 भाकरी खायचा आणि पाण्याऐवजी दूधच पित होता. काय काय खरंय काय? खरंय. बघा जेवण जेवण कसं होतं काय? दिवसात किती भाकरी तुमचा आहार असायचा? 35 भाकर म्हणजे ते चार 5 वाजता 4 वाजता जेवण असायचे होते. हा, पण दुधाशिवाय जेवायचं नाही. बर, फक्त दूधच. दूधच. आणि विहिरीतलं पाणी काढायचं तुम्ही एकत्र एकटेच जाऊन? काय कसं होतं ते काम? ते काम नुसतं पळायचं काम होतं ते. इथनं तुळशीपत्र जाऊन इथनं या डबऱ्यातनं भरायचं, बाहेर टाकायचं. दोनग्या मोठं पाणी वाहतंय तसं वाहत होतं. अर्धा एकर ऊस असा नुसता भेट लावला होता ते. बर, पाणी काढून ते गडी असतो. बर. दिवसभर मग मेंढर शेळ्या यांच्या मागच असायचा? तर चालतच माघारी जायचं घरला. किती चालणं व्हायचं दिवसभर? आता त्याचं माप आहे मला. बर, सारखं चालायचं की त्याच्या माग. इकडे गेलं तकडे गेलं ते माघारी हान, इकडे ही माघारी हान, तकडली इकडे घे, इकडे त्या रानात चाव्या तकडे. आता तब्येत ठणठणीत आहे का? तब्येत अजून बी मस्त जोरात आहे बघा. बर, तसं काय फक्त चालणं बंद झालंय मेंढर राखण्यानं. बर. आहार आता कसा आहे? कमी झालाय का काय? तसंच आहे? हो, थोडकन हे कुऱ्हाड लागल्यापासून गडी हात आला. बर, ही जागत नव्हती तेव्हा त्यांना माघारी बघायचं नव्हतं मला. बर, बर. तब्येती आता चांगली आहे? जाम पद्धतशीर आहे. आता तुम्ही प्रसिद्ध झालाय या सोशल मीडियात, कसं वाटतंय? काय काय माझ्या जीवाला ते वाटतं की मी मेंढर राखणार आहे. मला हे कुणीकडे गेलो मी काय विचार आहे का नाही पाहिजे. नशीबच माझं जोरात अजून चालतंय बर, असं वाटायला लागलं. या वयात प्रसिद्धी मिळाली? हा, पोटाचं ऑपरेशन झालं, बर, कुऱ्हाड लागली. त्या वक्ताला जर गेला असता तर गाठली ती काशीत. कुठलंही मिळतंय म्हणलं बोरले बघायला. लोक येते का आता भेटायला ते सगळं बघून तुम्हाला? येते ती. काय वाटतं मग लोक अशी सगळी भेटायला आल्यावर बघायला? आल्यावर गोड वाटतं किंवा हा, काय म्हणतात लोक? काय तुम्ही प्रसिद्ध झाला काय? हे काम आपलं जोरात झालं म्हणून आपल्याला बघायला भेटायला येते ती. बर, एवढा धंदा झाला नसता कोण लागले विचार करायचा. असल कोणतरी केलं असेल त्याच्या परपंचाला, असलं चालायचं. त्या ज्या मित्रांनी तुमचं सगळं वर्णन केलंय ते आलता का भेटायला? काय बजुता ते आलता का भेटायला? आलता येतही. काय म्हणतोय मग आता बजुता? परवा दिवशी आलत इथं. हा, काय म्हणला? ती दारुडी आहे निवड. नाही, काय म्हणलं तुम्हाला? काय म्हणला? हे प्रसिद्ध झालाय काय? ते म्हणलं की इकडे तकडे माणसं बोलवायला लागली ती. बापू कस काय? अरे आपलं का धंदाच झाला म्हणलं तसला. अगोरी तर माहिती आता करायला हाय का कोणतं तर आपली गावडी तर आता तशी नाही ती माणसं. जवळ येते ती का म्हणलं. रातून दिवस पळून काम केलं आपण. स्वयंपाक त्या वेळेस तुम्हाला करावं लागायचं यांच्या आहारासाठी? स्वयंपाक लवकरच उठावं लागायचं आम्हाला. जेवढं लवकर उठेल तेवढं लवकर स्वयंपाक व्हायला. दिवस उगवायच्या आत स्वयंपाक झाला बरं, नाही तर पहिल्या 6-7 तवा ढकलून देतात. पण भाकरी करू द्याय नाही.
मग आपल्या उचलायच्या ध्वनीच्या पाट्यानं धुया जायचं आणि तसंच शेतात जायचं. किती वाजता यांना पहिल्यांदा भाकरी द्यावं लागायचं? हे असताना 7:30ला भाकरी द्यावा लागत होत्या. बर तर ही बी खायचं नाही तर हे तर मेंढर सोडून जायचं. मग त्या मावळणीने महाग फिरायचं. मग बर विचारायचं याला त्याला कुठाय बाबा माझा ते कुठाय माझा तमका म्हणत. मग ते जाऊन महाग भाकरी एखाद्या बारीला द्यायचं. या 35 भाकरी जे खाल्ल्या सांगितलं जातं ते एका वेळेला खात होते का नाही नाही दिवसभराचा? दिवसभर खात होतं दिवसभर. बर एका वेळेला काय 35 भाकर जाते दिवसभर खायचं. हम्म. सकाळपारी 7ला खायचं, पुन्हा 10-11ला खायचं, पुन्हा 1:30-2ला खायचं आणि पुन्हा संध्याकाळी खायचं. असं 4 वेळा खात होतं. पण निक्या दुधावर दुधावर. निक्या दुधावर. बर. दुसरं तिखट काय नाही. काय त्यावेळेस काम मांदळ करायचं. हे काय भलतं. असेल काम? मेंढर राखायचं 2-4 गाव धुंडायचं मेंढरानं. पुन्हा गादीगावला इथं काय दिवस होतं. थोरली पोरगी झालं म्हणजे त्याला गादीगावलाच होतं. इथं हरिभाऊच्या पावात कोराड लागले तेव्हा. ह्याच्या आजानं नेलं दवाखान्यात. पुन्हा असं पन्हाळ व्हायला होत होतं रक्ताचं. तसं दूध प्यायचं. दुसरं काय काम मग असं? दुसरं काम पुण्याला काय नाही. आता दवाखान्यात 2-3 महिने काढल्यानं काम कुठलं. आता पुन्हा कशी आहे तब्येत काय? आता काय नाही. आता चांगले ठीक आहे. आता पोरी पशी आल्यापासून समजा चांगलं आहे आमचं.